अकोट पोपटखेड रस्त्यावरील बोर्डी फाट्याजवळ शहानूरला जाणाऱ्या महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली होती। बघता बघता या बसने मोठी आग पकडली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, परंतु काही प्रवाशांचे सामान व पूर्ण बस जळून खाक झाली। अकोट पोपटखेड रस्त्यावर धावत्या बसला रविवारी सकाळी अचानक आग लागली। अकोटकडून शहानूरला जाणारी एसटी महामंडळाची ही बस आहे। आज सकाळीच शहानूर येथून बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती। पोपटखेडवरून अकोटखेडकडे जात असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं। त्यानंतर बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले। बघता बघता बसने मोठा पेट घेतला। संपूर्ण बस आगीच्या आटोक्यात आली। प्रवाशांच्या वस्तू तसेच एसटी बसचं आगीत मोठं नुकसान झालं आहे। सुदैवाने सर्व बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत। बस चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। एसटी महामंडळाच्या शिवशाही तसेच अन्य बस गाड्या खटारा झाल्यामुळे नेहमीच रस्त्यात बस अचानक बंद पडणे तसेच आग लागण्याच्या घटना सुद्धा वारंवार घडत आहेत। हे पाहता परिवहन महामंडळाने आपल्या जुन्या बसेस भंगारमध्ये काढत नवीन बसेसचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे। अकोट आगाराची किती वाजता अकोट 8:30ला निघाली शहानूर करिता। आणि जी आग लागली जो प्रकरण झालं हे तुमच्या कधी लक्षात आलं आणि तुम्ही कुणाला त्यासाठी मदतीसाठी मेसेज केला आणि काय सर्व सविस्तर माहिती सांगा। जेव्हा आग लागली समजा असं मला वाटतं की वायरिंग शॉर्टमुळे आग लागली। त्या आग एवढी भडका उडाला की मी कंडक्टरला सांगितलं की गाडीचे प्रवासी पटकन उतरून द्या आणि 3च प्रवासी आमच्या गाडीत होते, 3 प्रवासी उतरून दिले आमच्या गाडीतून। तर त्यानंतर मी आमचे दिवाण भाऊ आहेत आपले व्ही त्यांना फोन केला। त्यांनी सगळे चक्र फिरवले। त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला फोन करून राजनकर साहेबाला फोन केला। राजनकर साहेबांनी अग्निशमन दलाला फोन केला। आगार प्रमुखांना तुम्ही कॉल कधी केला, वेळ सांगा। 9 वाजता 9 वाजता त्यांना कॉल केला। मात्र आज 9:45 वाजत आहेत, मात्र या ठिकाणी आगार प्रमुख उपस्थित झालेले नाही आहेत। अशी कंडिशन हे आपल्या बसेसची चालू आहे। त्यानंतर सविस्तर माहिती सांगा चला। ह्या सगळ्या भंगार बसेस काय अकोट आगारमधल्या ग्रामीण भागातच जातात का? लाईनीतल्या ते एच बार व्हायचं आहे गाडीचं, ते म्हणजे ती गाडी रनिंगलाच आहे। त्यांनी जे अग्निशमन दलाचं जे सिलेंडर आहे वापरण्यासाठी, ते सिलेंडर का वापरलं नाही तुम्ही? का विजवलं नाही? वापरलं पण ते निघालंच नाही त्याच्यातून काही, निष्क्रिय होतं ते निकामी। आता डीएम आले का तुमचे? नाही, आता येण्यात असतील 5 तारीख फोन आला पोपटखेड रोडवर बस चकली। आम्ही तत्काळ आमच्या सरांना कॉल केला। तत्काळ गाडी घेऊन इथं 15 मिनिटात पोहोचलो। एकदम पूर्ण आम्ही आलो तेव्हा पूर्ण खाक झालेलं म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण ते विजवली। कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी, प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी। गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर 1 अकॅडमी। मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण। 12 वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झालेत। आमच्याकडे या आणि ग्राउंड पासची पूर्ण गॅरंटी। अकॅडमीचा 400 मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस, 30 वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षक अनुभव असलेले, 14 राष्ट्रीय पदक प्राप्त, एशियन पदक विजेते, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी, कानशिवनी, तालुका अकोला। ग्राउंडची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था। मोबाईल नंबर 96 23 98 36 66, 96 23 98 76 66, 72 76 96 31 36। माझं नाव रोहिणी झुंगारे, मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे। मी सर्व ठिकाणी फिरलेली आहे, अकॅडमी बघून आलेली आहे, पण तिथे 100% रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर। पण आपले इथं आले सर म्हणत आहे 100% तुमच्याकडून मेहनत करूनच येईल। हे वाक्य मला खूप त्यांचं पटलं। त्यामुळे